हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब व्हिडिओ. माझं नाव आहे शिवानी आणि आज आपण रिक्रिएट करतोय मृणाल ठाकूरचा सीताराम मधला हा लुक. तर असा काहीसा मी हा रिक्रिएट केलाय आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की हा मी लुक कसा रिक्रिएट केलाय तर प्लीज कीप ऑन वॉचिंग. हा लुक मला वाटतं की खूप जास्त वर्सेटाईल आहे. तुमचे जर अपकमिंग पार्टीज, फंक्शन्स, वेडिंग्स असतील तर तुम्ही हा नक्की रिक्रिएट करू शकता. आणि लेट मी नो व्हॉट यू थिंक अबाउट दिस. लेट्स गेट स्टार्टेड. सो आता आपण स्किन प्रेप करून घेऊ. त्याच्यासाठी ऑब्व्हियसली मी यूज करते हे मॉइश्चरायझर. ते तुमच्याकडे कोणतेही असेल, कोणत्याही ब्रँडचं असेल जे तुम्हाला सूट होत असेल ते तुम्ही यूज करू शकता. मी यूज करते सेटाफिलचं. स्पेशली आता हिवाळा चालू आहे तर आपल्याला स्किन प्रेप करणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे, स्पेशली मॉइश्चरायझर. सो मॉइश्चरायझर प्लीज स्किप नका करू. नेक्स्ट स्टेप इज प्रायमर. मी हा लॅक्मेचा प्रायमर यूज करते. मॉइश्चराइज झालंय आणि आपण प्रायमर पण यूज केलंय, बट आता वेळ आहे कलर करेक्शनची. सो बेसिकली कलर करेक्शनची गरज सगळ्यांना नसते, पण मला सध्या डार्क स्पॉट्स आहेत फेसवरती, ॲक्ने मार्क्स आहेत, तर त्याच्यामुळे मी कलर करेक्शन यूज करते. तुमची जर स्किन खूप चांगली असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता. लेट्स यूज दिस अंडर द आईज, ऑन द ॲक्ने मार्क्स. ओके, सो नाव लेट्स ब्लेंड इट ऑल टुगेदर. नेक्स्ट स्टेप इज फाउंडेशन. मी हे मेबलिनचं सुपर स्टे यूज करते इन द शेड 125. प्रत्येकाचं एक फेवरेट फाउंडेशन असतं ना, माझ्यासाठी हे वालं आहे. खूप जास्त आवडतं मला. एकतर माझी शेड याची जी आहे 125 न्यूट्रल शेड आहे आणि ती खूप जास्त सूट होते मला, त्याच्यामुळे मला ही खूप आवडते. ट्राय दिस आउट. मला ब्लेंडिंगसाठी स्पंज कम्फर्टेबल वाटतं, सो मी स्पंज यूज करते. तुम्ही ब्रश किंवा फिंगर सुद्धा यूज करू शकता. Don't forget your neck. Okay, all done. And you can already see the glow on my face. Like, हे फाउंडेशन खूपच छान आहे. I wish ते मला स्पॉन्सर करतील, but yeah. Okay, so foundation is all done. डार्क शेडचं फाउंडेशन मी यूज करते कंट्रोलिंग साठी. तुमच्याकडे जर डार्क शेडचं कन्सिलर असेल तर ते तुम्ही यूज करू शकता, और कंट्रोल स्टिक असेल तर वेल अँड गुड. ओके, असा फिश वाला फेस बनवावा लागतो कंट्रोलिंगच्या वेळी. ओके, बिलो द जॉ लाइन ॲज वेल. ओके, आजकाल ही नवीन मेकअप ट्रिक आली आहे की तुम्ही कॉन्टोर जेव्हा करता तेव्हा इथे तुम्ही ब्लेंड करताच, पण तिथून तेच या लाईन मध्ये आपण खाली आणू शकतो, सो दॅट तो एक स्नॅच जॉचा लुक देतो. ओके, आता आपण थोडासा फेस हायलाइट करू आणि कन्सिलर यूज करूया. ओके, आपण फेसच्या सगळ्या हाय पॉइंट्स वरती कन्सील करतो. नोज, आणि आपण हे जे डार्क स्पॉट्स करेक्ट केले होते कलर करेक्टरने, त्याच्यावरती सुद्धा मी कन्सिलर अप्लाय करते. ओके, सो आता आपलं कॉन्टोरिंग झालेलं आहे, तर आता आम्ही ब्लश यूज करणार आहे, लिक्विड ब्लश. जास्त नाही, थोडा, मे बी 2 डॉट्स, व्हेरी लिटिल. मूवीमध्ये मृणालचा जो लुक आहे तो खूप जास्त सटल, ग्लोई, नाईस असा आहे. आजकालचा जो ब्लश ब्लाइंडनेस ट्रेंड आहे तर तसं काही मूवीमध्ये नाही आहे, सो लेट्स नॉट डू दॅट. आणखी गोष्ट, सो तुम्ही मूवीमध्ये जर मृणालची ब्लश प्लेसमेंट नोटीस केली असेल तर ती अवे फ्रॉम द फेस आहे. लाईक इथून स्टार्ट करून त्यांनी इथेपर्यंत दिलेली आहे. आपण जे युजली इथे ब्लश लावतो, नोजला लावतो, तर तसं नाहीये. ओके, सो आपला आता बेस रेडी झालाय, तर आपण ही पावडरने सेटिंग करून घेऊया. आता आपला फेसचा बेस रेडी आहे, तर वळूया आपण आईजकडे. तर मृणालचे आईज जर तुम्ही नोटीस केले या मूवीमध्ये तर लुक एकदम सटल ब्राउनिश न्यूड यूज केलेले आहेत आईजवरती. कुठली ब्राईट कलर्स वगैरे नाही आहेत. आणि शार्प आयलायनर यूज केलाय आणि काजल. सो आपण तेच करूया. मी हे स्विस ब्युटीचं पॅलेट यूज करते. याच्यातली ही जी रस्ट ऑरेंज काइंड ऑफ शेड आहे ही वाली मी यूज करते.
ऑल डन. आता लेट्स गो इन विथ अ डार्क ब्राउन शेड आणि आपण थोडंसं जस्ट एंडला आपण थोडंसं इथे डार्कन करून घेऊ, जस्ट टू गिव्ह दॅट डेप्थ टू द आईज. ओके सो ऑन. तर मी याच ब्रशने थोडंसं विंग क्रिएट करते स्लाइटली याच कलरने, आणि सेम ब्रश आपण अंडर आय सुद्धा यूज करू, जस्ट टू गिव्ह दॅट कोहेसिव्ह लुक. ओके, आयज आर ऑल डन. जास्त काही करायची गरज नाही बिकॉज लुक इज व्हेरी सिम्पल. सो लेट्स कीप इट लाईक दॅट. हा लुक जर तुम्ही एखाद्या वेडिंग फंक्शनसाठी और पार्टीसाठी रिक्रिएट करणार असाल तर आय सजेस्ट की गोल्डन आय शॅडो तुम्ही अप्लाय करू शकता ऑन टॉप ऑफ दिस, सो दॅट इट विल एनहान्स युअर आईज. सो काजळ यूज करतोय आपण. ओके, सो काजळ लावून झालेलं आहे. तर आता मी आयलाइनर्सनी एक विंग क्रिएट करणार आहे. लुकमध्ये हे जे आयलाइनर आहे हे असं खालीपर्यंत घेतलेलं आहे. सो लेट्स कीप दॅट इन माइंड. ओके, विंग झालेलं आहे आणि आता आपण मस्करा यूज करतो. कुणाचे थिक आयब्रोज दाखवलेत, सो आपण सुद्धा तेच रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करूया. आपल्या तर लिप्स बाकी आहेत, तर आता मी हे ब्राऊन लिप लाइनर यूज करून एकदा लाईन करून घेते लिप्सना. लुकमध्ये मृणालचे जे लिप्स आहेत ते खूप जास्त न्यूट्रल पिंकिश अशी लिपस्टिक यूज केलेली आहे, सो आपण सुद्धा तशीच लिपस्टिक यूज करूया. आय डोंट नो ती माझ्यावरती सूट करेल की नाही, बट लेट्स सी. Okay, what do we think? I don't like it very much, but it's fine for the sake of look. घेऊन देऊ अशीच. सो आता मी हे ब्रॉन्झर यूज करते कारण या मूवीमध्ये खूप जास्त ब्रॉन्झी लुक दिलेलं आहे. सो आता लास्टली आपण हे हायलायटर यूज करूया आणि आपला लुक फिनिश करूया. On all the high points of my face. So guys, आपला मेकअप लुक रेडी आहे. तर आता लेट मी गेट इन टू द साडी अँड आय विल शो यू द फायनल लुक. ओके गाइज, सो हिअर इज द फायनल लुक. लेट मी नो व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस लुक. आणि तुम्हाला हा लुक आवडला असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.